आता पाहूयात वारी संदर्भातील काही महत्त्वाच्या बातम्या। संत तुकोबारायांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील यवत गावात मुक्कामी असणार आहे। यवतकरांनी वारकऱ्यांसाठी खास करून पिठलं भाकरीचा बेत आखलाय। वर्षानुवर्षांची परंपरा यवतकरांनी आजही जपली आहे। समाधान एक वारकऱ्यांच्या स्वरूपामध्ये तुकोबारायांचंच आपण सेवा केल्यासारखं वाटतं आणि परंपरागत चालत आलेलं आहे। त्याच्यामुळे हे असंच अजून पिढ्यानपिढ्या चालत राहणार। अखंड म्हणजे जोपर्यंत वारी चालू आहे तोपर्यंत आमचा हा रिवाज चालूच राहणार आणि सर्व गावकरी मिळून आम्ही हे एक दिलानं करतो, त्याच्यामुळे हे चालू राहील। साधारणतः एक महिन्यापूर्वी यवत गावामध्ये काळभैरवनाथ चरणी मंदिरामध्ये मीटिंग होती गावकऱ्यांची। ज्येष्ठ लोक, तरुण लोक हे गावात येतात, मंदिरात बसतात। दरवर्षी वारकऱ्यांची संख्या ही वाढतच जाते आणि त्या पद्धतीने आम्हाला दरवर्षी वेळोवेळी त्या काळानुसार आम्हाला बदल करावा लागतो। ही परंपरा जशी पालखी चालू झाली तसे आमचे पूर्वज करत आलेले। पुण्यापासून देहूपासून यवतपर्यंत त्यांना कुठेही असं प्रत्येक ठिकाणी गोड जेवण मिळतं। त्याच्यामुळे त्यांनी पूर्वीपासून सांगितलेले की यवतला बेसन भाकरी आम्हाला द्या, इथून मागं सगळं गोड मिळतं। त्याच्यामुळे त्यांना इथं तिखट जेवण असतं, त्याच्यामुळे ते आनंदाने ते जेवण घेतात। भाकरी जवळजवळ 1.5 लाख नाही का गोळा होत्यात, अख्ख्या गावातून भाकरी येतात। ज्याच्या सोयीच्छेनी 5, 10, 50, 100, 200 भाकरी आणून देतात। इथं गावकरी नाही का जवळपास 500 किलोच्या भाकरी बनवतात। सगळा हा नाही का पालखी आल्याच्या नंतर नैवेद्य दाखवल्यानंतर सगळ्यांना प्रसाद वाटला जातो। सगळ्यांचं जेवण वारकऱ्यांना नाही का, म्हणजे सगळी पोरं इथलीच नाही का गोळा होतात, सगळ्यांनी नाही का जेवण वाटतात। आषाढी वारीमध्ये येणाऱ्या वारकऱ्यांसाठी एसटी महामंडळानं एक नवी योजना पुढे आणली आहे। 40 वारकरी एकत्र आले तर त्यांच्यासाठी विशेष एसटी बस महामंडळाकडून दिली जाणार आहे। तर यंदाच्या वारीसाठी पंढरपुरात 4 बसस्थानकं, 5500 बसेस आणि 11,000 चालक आणि वाहक वारकऱ्यांच्या सेवेसाठी दाखल झालेत। यंदा प्रथमच वारीमध्ये चांगले काम करणाऱ्या एसटी कर्मचाऱ्यांचं प्रगती पुस्तकही तयार केलं जाणार आहे। या संदर्भात राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी आज पंढरपुरात येऊन एसटी बस स्थानकाची पाहणी करून महामंडळाच्या सर्व विभागांची बैठक घेऊन आषाढीचं नियोजन केले। तसेच वारकऱ्यांना सेवा सुविधा देण्याबाबत महामंडळ प्रयत्नशील असल्याचं सांगितलंय। प्रवाशांच्या मागणीचा विचार करता ह्या वर्षी आम्ही जवळजवळ 5500 बसेस या ठिकाणी आता उपलब्ध करून देतोय। प्रामुख्याने आम्ही नवीन योजना काढलेली आहे, त्या माध्यमातून 40 जर भक्तगण एकत्र आले, वारकरी एकत्र आले तर त्यांना पूर्ण बसेसच आम्ही भाड्याने देऊन त्या माध्यमातून त्यांची सुविधा करण्याची योजना आखलेली आहे। त्याला सुद्धा प्रतिसाद मिळतोय आणि 5500 बसेस असल्या कारणानं जेवढ्या मोठ्या प्रमाणात वारकरी पंढरपुरात येतील त्यांना सगळ्यांना सुविधा देण्याचं काम आम्ही करतोय। आमचे 4 ते 5 हजार कर्मचारी या ठिकाणी तैनात आम्ही करतोय। कर्मचाऱ्यांच्या सगळ्या सुविधा ज्या आहेत त्या सुद्धा देण्याची जबाबदारी महामंडळ म्हणून आमची आहे, ती सुद्धा आम्ही जबाबदारी घेतोय। आणि संत तुकोबारायांचा पालखी सोहळा आज दौंड तालुक्यातील यवत गावात मुक्कामी आहे। या वारीत राज्य शासनाच्या मदत आणि पुनर्वसन विभागाकडून सर्वसामान्य जनतेपर्यंत संवाद वारीच्या माध्यमातून लोकगीतांमधून शासनाच्या विविध योजना आणि उपक्रम पोहोचवले जात आहेत। माऊलीची पालखी खडतर दिवेघाट पार करून सासवडला जात असतानाचे दिवेघाटातील काही दृश्य आता समोर आलेत। अवकाशातून घेतलेले हे ड्रोन दृश्य आपण पाहतोय। माऊलीच्या पालखीचे विहंगम असे दृश्य, दिवेघाटातील पालखीचे हे ड्रोन दृश्य आहेत। खरं तर खडतर दिवेघाट पार करून सासवडला जात असतानाचे दिवेघाटातील हे अवकाशातून घेतलेले ड्रोन दृश्य। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।